आज आपला 5वा अध्याय सुरू होतोय. या अध्यायामध्ये अ, कर्मयोगाचं महत्व सांगितलेलं आहे. जसं 4थ्या अध्यायामध्ये पण आहे तसं 5व्या अध्यायामध्ये पण आहे. पण आधी त्याने कर्मसन्यास खूप सांगितला ना, की संन्यास ज्ञानयोग हा जास्त महत्वाचा आहे असं आपल्याला वाटायला लागतं 4था अध्याय संपता की ज्ञानयोगाला खूप महत्व दिलेलं आहे. ज्ञानाला महत्व आहेच आहे. ज्ञानाशिवाय आपल्या बुद्धीमध्ये निश्चय होत नाही की अमुकच एक करायला पाहिजे. आता हे साधं नामस्मरण जरी घेतलं तरी नामस्मरण का करायचं, कोणाचं करायचं, आपल्याला उचित कोणतं आहे नामस्मरणाचे, कुठल्या नावाचं आपण स्मरण करायचं, सगुणाचं करायचं का निर्गुणाचं करायचं, आणि कुठलं रूप आपल्याला आवडतं, असे अनेक मनामध्ये शंका असतात की हेच का करायचं. समजा रामाचं असेल तर रामाचं कुठलं रूप घ्यायचं, राम सीता घ्यायचे का नुसता राम घ्यायचा, का राम लक्ष्मण सीता घ्यायचे का राम पंचायतन घ्यायचं, असं हे पडतच ना. आता श्रीराम जय जय राम म्हटल्यानंतर आपण कुठल्या रामाचं रूप आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, राम पंचायतून यायला पाहिजे का राम लक्ष्मण सीता पुढे हनुमान आहे असं यायला पाहिजे, का एकट्या रामाचं यायला पाहिजे. कारण डोळ्यासमोर काहीतरी आपल्या हवं ना. मग हे आपण निश्चित कसं करणार जर आपल्याला रामासंबंधी काही माहिती नसेल, जर आपल्याला त्याचे गुण आणि कर्म या संबंधी आपण कधी काही चौकशीच केलेली नसेल, तर आपण नुसतं श्रीराम जय जय राम म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काहीच येत नाही, असं होता कामा नये. त्यामुळे ज्ञान हे आवश्यक आहे. तुम्ही कर्म करा, जप करा, ध्यान करा, योग करा, काही जरी असलं तरी त्याच्या पाठीमागे काय ज्ञान आहे, काय फिलॉसॉफी आहे, काय तत्वज्ञान आहे, याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याने बुद्धीमध्ये आपल्या निश्चय होतो की नाही आपण या रूपाचं असं असं आपण स्मरण करतो. आता समजा दत्तच नामस्मरण करतोय आपण, तर दत्त कसा पाहिजे, एकमुखी आहे आपला का त्रिमुखी दत्त आहे, एकमुखी 2 हात आहेत का एकमुखी 4 हात आहेत का एकमुखी 6 हात आहेत का त्रिमुख आणि 6 हात आहे, कुठला दत्त आपण डोळ्यासमोर घेणार आहे. बरं त्याचं काय आहे, त्याच्या कार्य काय आहे, भक्तांच्या बरोबर कसं वागलेले, कोणकोणते भक्त आहेत त्यांचे, सगळी माहिती असेल तर आपल्या डोळ्यासमोर एक निश्चित ध्येय असतं की नाही आपण ह्या एकमुखी 6 हाताच्या दत्ताची आपण उपासना करतो. आपल्याकडे तो दत्त आहे आणि त्याची उपासना करत असताना मग आपल्याला त्या संबंधी काय काय करायला पाहिजे, तर त्याचे कोण शिष्य आहेत, काय आहेत, त्यांनी कशी उपासना केली, त्या उपासनेमध्ये काय काय असतं, नुसतं नामस्मरण बास होतं का, का आणखीन आपण काही वाचायला पाहिजे, ग्रंथ वाचन करायचं असेल तर कुठलं करावं, ही सगळी माहिती असल्याशिवाय आपण उपासना करणार कशी सांगा. त्यामुळे ज्ञान घेणं हे आवश्यकच आहे. कुठलीही गोष्ट वाचत असताना, कुठलीही गोष्टीचं नामस्मरण करत असताना, कुठल्याही देवाचं नामस्मरण करत असताना आपल्याला त्या देवतेसंबंधी काहीतरी ज्ञान असणं अत्यंत आवश्यक. त्यामुळे ज्ञानाला तर महत्व आहेच. पण इथे प्रश्न असा आहे की ज्ञान घे आणि कर्माचा संन्यास घेऊन तू शांत बस असं नाही म्हणाला श्रीकृष्ण. युद्ध करू नको असं म्हणत नाहीये. तो म्हणतोय की हे ज्ञान घे तू युद्ध कर. म्हणजे तू कर्म कर, तुला ते आवश्यक आहे. पण ज्ञान तुला देतोय, त्या ज्ञानामध्ये कर्माचा संन्यास आहे, हे आणखीन विशेष. कर्मफल नको आहे, कर्माविषयी संन्यास आहे, तरी सुद्धा युद्धाला उभं राहायचं. त्यामुळे ऐकताना गोंधळ झाला अर्जुनाचा की आपण नेमकं काय समजायचं. कर्म संन्यास एकदा म्हणतो, युद्धासारखं घोर कर्म कर म्हणतो. बरं हे तरी साधं कर्म आहे का, नित्य दैनंदिन कर्मातलं कर्म नाहीये. हा अशा प्रकारचं धर्मयुद्ध कधीतरी होतं. तेव्हा या मोठ्या संहार का अशा सगळ्यांना माहित असतं संहार खूप होणार आहे. कारण भीष्मही तेवढेच पराक्रमी आहेत, अर्जुनही तेवढाच पराक्रमी आहे, कर्ण तेवढाच पराक्रमी आहे. त्यामुळे संहार होणार आहे, संहारक युद्ध आहे. त्या एवढ्या संहारक युद्धामध्ये मला प्रवृत्त पण करतोय आणि एकीकडे मला म्हणतोय की कर्मसंन्यास हा कसा श्रेष्ठ आहे, मग यातलं नेमकं काय करायचं, असं त्याच्या मनापुढे प्रश्न पडला. त्याच्यातून हा 5वा अध्याय आलेला की काय करायचं नेमकं.
म्हणून अर्जुन पहिल्यांदा म्हणतो, अर्जुन उवाच संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संशयसी यत् श्रेय एतयोरेकम तत्मे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणतो की तू कर्मसन्यासाबद्दल आधी बोलतोय, ज्ञानाबद्दल बोलतोय, पुन्हा कर्मयोगाची पण प्रशंसा करतोय, तर या दोन्हीतलं श्रेयस्कर काय आहे ते मला निश्चितपणाने सांग, की हा हेच जास्त बरोबर आहे आणि हेच तू कर. तसं तर काही सांगितलेलं नाहीये. शेवटपर्यंत तो युद्ध कर म्हणतो, पण या ज्ञानाच्या अधिष्ठानावर युद्ध कर असं म्हणतो. तेव्हा दोन्हीलाही ज्ञान आणि योग दोन्हीलाही अध्यात्मामध्ये महत्व आहे. ज्ञान आणि म्हणजे कर्मसन्यास हे ज्ञानाची बाजू आहे. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. हे तुमचं बोलणं कसं काय, दोन्ही बाजूनी बोलताय. दोन्हीतलं एक असेल तर मी काहीतरी विचार करू शकेन ना, की हा हे अशा प्रकारे करूया किंवा नाही करूया. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीच निरोपिला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखित सापडते. आता तुम्ही जे बोलला होता त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं, कर्माचा संन्यास. ज्ञान सांगितलं की करता करता भगवंत आहे, तू कोणी नाहीयेस करणारा आणि तुला काही करायचंही नाहीये. जे काय होतंय हे प्रकृतीच्यामुळे सगळं घडतंय, तू स्वतः काहीच करत नाहीयेस असं एकदा म्हणतोस. आणि आता म्हणतोयस की तू कर्मयोग कर, युद्ध कर. नाही, हे याचं पोषण कसं काय करताय, म्हणजे योगाचं पोषणही करताय, ज्ञानाचं पोषणही करताय. ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतया चिया चित्ता आपुलिये चाडे अनंता उमजून आहे. ते तुमचं द्वयार्थी बोलणं आहे, हा ना. मग असं आम्ही तर अडाणी आता या बाबतीमध्ये अल्प समजूत आहे आमची, तर आम्हाला उलगडा होत नाहीये, उमज पडत नाहीये की हे दोन्हीतलं काय तुम्हाला नेमकं म्हणायचंय, काय आम्हाला कळेना. आमचं अल्पमती आहे आम्ही. तरी याची लागी तुमते म्या निष्ठची बोली जे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. एवढ्यासाठी मी सांगत होतो की तुम्ही एक काय असेल ते निश्चितपणाने सांगा, निष्ठेची बोली जे. तत्वज्ञान संदिग्ध भाषेमध्ये सांगू नये. आता हे काय म्हणजे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का खरं म्हणजे. जर तत्व सांगायचं असेल तर निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्यांनी कोणी सांगायला पाहिजे का. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावं. ध्वनी ते म्हणजे संदिग्धपणाने. म्हणून यासाठी तुम्हाला मी सांगत होतो की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेमध्ये सांगू नये. अगदी स्पष्टपणाने सांगा, युद्ध करू का संन्यास घेऊ, एक मला सांगा काय करू. तुम्ही दोन्हीची प्रशंसा केल्यामुळे मला काही कळत नाहीये मी काय करावं ते. परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी परवा मार्गू कवण. म्हणतं ठीक आहे, आता जे मागं झालं ते राहू द्या, आता तुम्ही प्रस्तुत गोष्टीबाबत उकल करा की दोन्ही मध्ये श्रेष्ठ मार्ग कोणता, म्हणजे माझ्यासाठी दोन मार्गापैकी चांगला मार्ग कोणता. प्रस्तुत हा शब्द आहे ना, हा संस्कृत शब्द आहे. तर मी तुमच्या पुढे हे प्रस्तुत करतो असं आपण म्हणतो की नाही, म्हणजे मी तुमच्या पुढे हे सादर करतो असा. आणि प्रस्तुत आहे का नाही हे बोलणं, या प्रसंगाला हे बोलणं योग्य आहे की नाही, त्याला प्रस्तुत म्हणायचं. तर प्रस्तुतता असा पण शब्द आपण वापरतो की ह्या गोष्टीची प्रस्तुतता आहे. ते तर आपण म्हणतो हे अप्रस्तुत बोलणं आहे. अप्रस्तुत म्हणजे या वेळेला हा विषय योग्य नाही. म्हणून इथं त्यांनी त्या अर्थी प्रस्तुत शब्द बोललाय की प्रस्तुती उकल देखावा, म्हणजे आता मला काय युद्धाचा प्रसंग आहे, सैन्य दोन्ही युद्धाला तयार आहे, आता मला योग्य काय ते सांगा, प्रस्तुत काय आहे ते मला हवंय. आता दुसरं मला काही कन्फ्युजन मनामध्ये माझ्या गोंधळ काही नको आहे, मला ते नीट सांगा. कोणता मार्ग दोन्हीतला चांगला आहे
आता तो कसा असेल चांगला मार्ग? जो परिणामीचा निर्वाळा, परिणाम चांगला पाहिजे, त्या मार्गाचा शेवट चांगला पाहिजे. आणि दुसरं कसं आहे, अचुंबी तू ये फळ, फळ मिळालं पाहिजे. योग्य ते फळ मिळालं पाहिजे. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, आणि त्याचं अनुष्ठान करायला पण सोपं पाहिजे. अकुडशिंगी बहुगिणी काय बहुदूर देणारी. म्हणजे मला तो मार्ग सरळ सहज अनुष्ठान करता आलं पाहिजे, सहज अवलंबता आला पाहिजे, आणि फळ मिळालं पाहिजे, आणि त्याचा परिणाम निश्चितपणे चांगलाच मिळाला पाहिजे. असा मार्ग मला तुम्ही सांग. आता त्याला दृष्टांत फार छान दिलाय त्यांनी. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गोतरी भुंसाल सांडे, तरी शोकासना सांगडे सोपे होय. म्हणजे एखादे वाहन आहे, त्या वाहनामध्ये तुम्ही बसलाय, आरामात तुम्हाला झोप लागलीये, आणि त्या वाहनाने रस्ता तर सहजपणाने खूप काटलेला आहे. असं कसं असेल छानपैकी? तसं मला सांगा. झोप मोडता कामा नये, प्रवास सुखकर झाला पाहिजे, आणि लवकर झाला पाहिजे. असं मला मार्ग सांगितला ना. निद्रेचे सुख न मोडे, मार्गोतरी बहुसाल झांडे, आणि सुखासन तैसे शोकासना सांगणे, सुखकारक आसन पाहिजे. असं सोपं काय आहे तेवढं मला सांगा. आपल्याला असं समजतं ना, अवघड काही नको. साधना सुद्धा सोपी पाहिजे. आरामात बसून छानपैकी सगळं झाल्यावर आपलं खाणं पिणं सगळं व्यवस्थित झालं की आपल्याला साधना पाहिजे, सुखाची पाहिजे. परीक्षा घेता कामा नये, परीक्षा अजिबात घेता कामा नये. पण परीक्षा फार अवघड असतं या लोकांची, त्यातनं पार पडणं खूप मुश्किल असतं. खूप अवघड अवघड परीक्षा साधकांना द्याव्या लागतात. पण त्या आणि सांगून घेत नाहीत की मी आता तुझी परीक्षा घेणार आहे, असं पण नसतं ना. अचानक प्रसंग येतात, अचानक सामोरं जावं लागतं, त्यातून निष्ठेने पार पडावं लागतं आपल्याला, तर ती साधना आपली पुढे जाते. मार्ग तोच काढतो. भयकृत भयनाशन, याच्यात शब्द आहे ना विष्णू सहस्रनामामध्ये. भयकृत पण आहे, भीती घालणारा पण आहे, आणि भयनाशन करणारा पण आहे. हा, भय पुष्कळ दाखवतो, पण भयाचा नाश पण करतो. आपल्याला धीर हवा, धीर पाहिजे. अध्यात्मामध्ये पेशन्स खूप लागतो. नाहीतर शंका कुशंका सोडून देणं सोपं आहे, आणि कोणालाही ना कुठली गोष्ट सोडून देणं सोपं. आता कोधर्म कुळाचार नाही केले की संपलं की हो, पुढे चालवणं अवघड आहे. मला वाटलं मी नाही केले, पण तिथे थांबले ना ते. कंटिन्युटी जी होती इतक्या परंपरागत, ती थांबत नाही का? सोडून देणं सोपं आहे, कंटिन्यू ठेवणं नेहमी अवघड आहे. त्यामुळे कितीही प्रसंग आले, काही जरी झालं तरी आपण कुधर्म कुळाचार सोडायचं नाही. पुढच्या पिढीला करेल की नाही म्हणून आपणच आधी सोडून द्यायचे, हे बरोबर नाही. पुष्कळ जण मला म्हणतात कुठे करणार आहेत ते, त्यांना कुठे वेळ आहे, आपल्याला दिसत नाही का, मग आपणच बंद केलेले बरे. नाव बंद करणं सोपं आहे. आपण करत राहायचं, जोपर्यंत आपले हातपाय चालतायत ना तोपर्यंत आपण करत राहायचं. पुढचं पुढे त्यांच्यापाशी. दोष त्यांना लागेल, काय पुण्य लागायचं असं त्यांना लागेल. हा, काय नाही, ते पुढचं पुढे काय करायचं ते करायचं, पण आपण थांबायचं हे बरोबर नाही ना, की स्वधर्म त्यांना होणार नाही मग आपण थांबलं पाहिजे, आपणच थांबायचे, आपणच कमी करायचे. असं काही नाही, आपल्यापेक्षा कर्तृत्ववान सून निघेल सुद्धा, काही सांगता येत नाही. ती उलट जास्त आवडीने करेल. आपण गौरी सजवतो त्यापेक्षा ती जास्त सुद्धा सजवेल. काय सांगता येते नाही का, एखाद्याला होत राहतं. आणि करतात म्हणल्यानंतर आपोआप आठवण येतेच की, हो नाही आपल्याकडे हे होतं बरं का. हा, आठवण होते त्या वेळेला, म्हणून आपण थांबायचं नाही. म्हणजे थांबणं कुठलीही साधना नेहमीच अवघड असते. गोधर्म ही पण एक साधना आहे, ती कंटिन्यू ठेवणं हे पण अवघड आहे. तसं आध्यात्मिक साधना गुरूंनी दिलेली सुद्धा
कंटिन्यू ठेवणं हे अवघड आहे. मग आपण श्रवणशास्त्र बघतो ना त्यातून, की मग आज एकच माळ झाली, मग बास झालं. आपण थांबलो म्हणजे बंद तर नाही ना केलं. मग तेही नाही 21 वेळा म्हणा. तेही नाही. लहान मुलांना कसं सांगावं लागतं, "अरे निदान 21 वेळा तरी गायत्रीचा जप कर. राहू दे 108 वेळा. 21 वेळा तरी कर." म्हणजे मागे लागून ते करून घ्यावं लागतं. तसं आपल्याला आपण साधना आपण निष्ठेने करायला पाहिजे. निष्ठा ही फार महत्वाची आहे अध्यात्मामध्ये आणि तारतम्य पण पाहिजे. तारतम्याने घ्यायला पाहिजे. अगदी कडक दुसरे करतात म्हणून आपण तसे कडक करावे, असं अजिबात नाहीये. म्हणजे एखाद्याने अगदी जलवास केला, ऊनवास केला, अग्नी सगळीकडे पेटून मध्ये करून बसले, मग नामस्मरण केलं. त्यांनी केलं म्हणून आपल्याला करायचंय, असं अजिबात नाही. आपण आपली परिस्थिती, आपल्या मानसिक स्थिती, आपली शारीरिक स्थिती, आपली सांपत्तिक स्थिती, आपली कौटुंबिक स्थिती या सगळ्याचा विचार करून तारतम्याने साधना सुद्धा करायची असते. पण त्याच्यामध्ये डिस्कंटिन्यू करता कामा नये. कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि आपली श्रद्धा इतकी गाढ पाहिजे, की एक नाव घेतलं ना तरी 1000 नावं घेतल्यासारखी झाली पाहिजे. एकदा नाव घ्या मनापासून, पण ते सहस्रनाम घेतल्यासारखं झालं पाहिजे. अशी आपली श्रद्धा पाहिजे. नाम करत असताना, नेम करत असताना. आता हे जे आपले गुरु महाराज उपदेकरांची जी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये गुरुदेव रानडे आहेत, त्यांचा नेम असा आहे. हा, कट्टाचा नेम. त्यांचा तो नेम चुकायचा नाही. 5 वाजता बसणार म्हणजे 5 वाजता बसणारच. 6 पर्यंत करणार म्हणजे करणारच. मग कोणी वाटेल ते मध्ये येऊ दे, आपली तब्येत कशी असू दे, अगदी अंगामध्ये ताप असू दे, काही असू दे, त्यांचा नेम अजिबात चुकायचा नाही. अशी करा. म्हणजे कसं तुम्हाला जे तुमच्या गुरूंनी सांगितलं असेल त्याच्याप्रमाणे करा. पण त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे, त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे, त्याच्यामध्ये भाव पाहिजे. मग कमी झाली एखाद्या दिवशी साधना म्हणून काय बिघडत नाही. कारण आपण जाणीवपूर्वक काही ती कमी करत नाही. तुम्ही जाणून बुजून आळशीपणाने कमी केलं तर दोष आहे. पण तुमच्या मागे एवढे मोठे व्याप दिसत असताना तुम्ही न कर म्हणजे ते करत बसणं हे पण बरोबर नाही. म्हणून अध्यात्मामध्ये नेहमी तारतम्य ठेवावं लागतं. उगाच कोणाच तरी नादी लागून काहीतरी करायचं, याने आपण पुढे जात नाही. श्रद्धेने करा, भावाने करा. जे काही करायचं ते थोडं केलं तरी सुद्धा जास्त केल्यासारखं होतं ते. अगदी शांतपणाने श्वास रोखून धरून एकदा नामस्मरण करा. खूप होतं तेवढं सुद्धा. पण तशी परिस्थितीत नाहीतर तुम्ही म्हणाल मी रोज तसंच करीन फक्त. तुम्ही रोज भरपूर करा. पण ज्या दिवशी आपल्याला जमणार नाही, आपल्या पुढे बाकीचे कामाचे डोंगर दिसतात आणि आपल्याला नाहीये परिस्थिती आज करण्यासारखी, तेवढं केलं तरी बास आहे. म्हणजे आपण नीट समजुतीने घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं किंवा कुणी असंच म्हणतं, की जरा शिकलं पाहिजे गुरूंच्या जवळ बसून, की असं-असं आहे, तर आता काय करावं? गुरूंना विचारलं पाहिजे. काय होतं गुरु समोर नसतात. त्यामुळे प्रश्न विचारले जात नाहीत आणि मग आपल्या मनामध्ये खूप कन्फ्युजन होते. इथं कसं कृष्ण समोर आहे त्याला. तो विचारतोय त्याला. तसं आपल्या मनामध्ये शंका आली तर आपले गुरु समोर आहेत का उत्तर द्यायला? नाहीयेत. मग म्हणून आपल्याला गोंधळ होतो. मग अशा वेळेला त्यांचं लिटरेचर बघायचं. त्या लिटरेचरमध्ये कुठेतरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर गोंंदवलेकर महाराज नाहीयेत, पण आपण त्यांचा अनुग्रह घेतला आणि आपण त्यांच्या संबंधी सगळं फॉलो करतोय. पण आपल्याला नाही आज असं झालं, आता काय करायचं? तर त्यांची प्रवचनं काढून बघायची. त्याच्यात कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं असतं. मग त्याप्रमाणे आपण करायचं. किंवा कुठली उपासना करायची? समजा आपल्याला हे प्रश्न पडला, की काय कसं करायचे? सगुण पूजा करायची का नुसतीच मानस पूजा करायची? तर तेही आपण बघावं, की आपल्याला कुठल्या आज सोयीचं आहे त्यातलं. मग ते करायचं. म्हणजे ते सगळं नीट विचार करून गुरूंच्याकडून समजून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना लवकर प्रगती होते. आंधळ वाट अशी साचपडत जाण्यापेक्षा नीट विचारलं, जाणत्या माणसाला विचारावं. नसेल तर अगदी जाणत्या माणसाला विचारावं. मागे खूप पूर्वी मला एकदा अशी शंका आली होती,
की आमचं कसं इष्टदैवता आमची दत्त आहे. लहानपणापासून आम्ही दत्ताची उपासना करत आलोय. त्यामुळे कुठलाही जप करायचा किंवा आम्ही कुठल्याही मंदिरात गेलो तरी आम्ही गुरुदेव दत्त म्हणतो. मग लक्ष्मीचं मंदिर असो, देवीचं मंदिर असो, याचं मंदिर असो, ती इतकी लहानपणापासून सवय लागलेली आहे, की आधी पहिल्यांदा म्हणायचं गुरुदेव दत्त आणि मग बाकी ते त्या देवीचं काय स्तोत्र असेल, अमुक असेल, ते येत असेल आपल्याला ते सगळं म्हणायचं. तर गुरूंनी दिलेला जप आणि दत्ताचं नाम लहानपणापासून जे घेतात आमच्या घरात लहानपणापासून सगळे म्हणत असल्यामुळे आम्ही तसंच म्हणत राहिलो ना. तर यातला जप कुठला करायचा नेमका? अशी एकदा मला शंका आली, की दोन्ही करायचं म्हणलं तर काही वेळेला अवघड जायला लागलं. लहान मुलं घरात, सासू-सासरे घरी, अमुक-तमुक दोन्हीचा जप तर होईना. मग काय करायचं आता या दोन्हीतलं? माझ्या मनात बरेच दिवस शंका होती. मी दोन्ही करत राहिले त्यातच. म्हटलं तसं नको, आपल्या हातनं झालं नाही असं आपल्यालाच गिल्टी वाटायला नको. देव काय म्हणेल किंवा नाही म्हणेल. पण आपलं आपल्याला वाटतं ना, की आपल्या हातून झालं नाही. बरेच दिवस माझ्या मनामध्ये ही शंका होती. म्हटलं आता काय करावं? मग एके ठिकाणी कसला तरी उत्सव होता. मला वाटतं दत्त जयंतीचा उत्सव होता का असं कुठला तरी रामनवमी, दत्त जयंती असा कुठला तरी उत्सव होता आणि तिथे महाराज होते कोणीतरी. तर मला थोडी अध्यात्माची आवड आहे म्हणून एक जणांनी मला आमंत्रण दिलं, की "वहिनी तुम्ही तिकडे चला, आज प्रसादही आहे, महाराजही भेटतील, महाराज आहेत." म्हणलं ठीक आहे आपण आपल्याला काय दर्शन घ्यायला स संत सज्जनांचं दर्शन घेणं कधीही चांगलं असतं, जरी आपल्या ओळखीच्या असोत किंवा नसोत. म्हणून मी गेले. तर ते दर्शन वगैरे घेतलं आणि ते मग त्यांनी मला काय म्हणावं? ते मला म्हणाले, की आपल्या इष्टदेवतेचं नाव असलं काय आणि आपल्या गुरूंनी आपल्याला नाव दिलेलं असलं काय? दोन्हीचा अर्थ एकच होतो म्हणले. मी काय विचारलं सुद्धा नव्हतं. काही विचारलं नाही, काही नाही. तसं त्यांच्यातर्फे माझ्या गुरूंनी मला उत्तर दिलं. उत्तर मिळतं. हां, त्यांच्यातर्फे दिलं. आता त्यांचा माझा काही संबंध नाही. मी त्यांना पूर्वी कधी बघितलेलं नाही. त्यांचं कधी नाव ऐकलेलं नाही. मनामध्ये काही प्रश्न घेऊनही मी त्यांच्याकडे गेले नव्हते, की त्यांना विचारायचं. कारण माझी ओळखच नाही, तर आपण अनोळखी माणसाला कसं काय विचारणार ना? जायचं, दर्शन करायचं, प्रसाद घ्यायचा आणि यायचं. एवढ्यासाठीच मी गेले होते. पण त्यांनी मला उत्तर दिलं बरोबर. जे जमेल ते घेत जा. हे सहज उत्तर मिळून गेलं ना. मनामध्ये शंका होती. उत्तर मला मिळालं, की असं आहे. असं होतं म्हणजे आपल्याला गुरु कोणाकडून तरी आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. नाहीतर एखाद्या पुस्तकामध्ये उत्तर मिळतं. एखाद्या ग्रंथ हां, आहेत ना पुष्कळांची आहेत. रामकृष्ण परमहंसांची आहेत. खूप जणांची आहेत. पण तुम्ही बघितलं पाहिजे ना ते, की आपल्याला शंका आल्यानंतर आपण पाहायला नको का, की याच्यामधून आपलं उत्तर किंवा जाणत्या माणसाला पण विचारावं. ज्याला आपल्याला कळतं, की या माणसाला काही अध्यात्मामधलं माहीत आहे, अशांच्याकडे जावं, त्यांना प्रश्न विचारावं आणि त्यांच्याकडून ते घ्यावं. तसं इथं त्याने म्हटलं, की मला कसं पाहिजे, झोप तर मोडली नाही पाहिजे. प्रवास तर फास्ट झाला पाहिजे आणि त्या प्रवासाचा काही त्रास नको. असं मी सुखासन पाहिजे. झोपेत सुद्धा कुठे व्यत्यय यायला नको, असं मला मार्ग सांग. असं सोपं सांग. येणे अर्जुनाचे निभोले, देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणतील संतोषाने. ती मला गंमत वाटली, की बघा मनात त्याला आनंद झाला. म्हणाला ठीक आहे, ठीक आहे. तुला जसं पाहिजे तसं पण मी सांगतो. आता आता पण दृष्टांत खूप छान आहे बघा. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होय. तो चंद्रूही परीला आहे खेळावया. ते म्हणतात ज्याला कामधेनू सारखी आई आहे, त्याला चंद्र खेळायला मागितला तरी सहज मिळतो. कामधेनूच आहे त्याच्यापाशी. तसं हा कृष्णालाच विचारतोय. कृष्ण काय कुठलंही उत्तर द्यायला तयारच आहे ना आणि आनंदाने. त्याला आनंद आहे प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये. अजून एक त्याने दिलाय दृष्टांत. पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. काय क्षीराब्दी दूध माता देई जे चिना. उपमन्यूची गोष्ट माहितीये ना तुम्हाला? हा उपमन्यू
हा, दत्त महात्म्यात पण आहे. मनाच्या श्लोकात सुद्धा उपमन्यूचं नाव आहे. उपमन्यूला क्षीरसागर दिलं शंकराने. उपमन्यू त्याला दूध दूध म्हणजे काय माहिती नव्हतं. त्यांच्याकडे गाय सुद्धा नव्हती, इतके गरीब होते ते. तर त्याची आई, त्यांनी दुसऱ्या मुलांना दूध पिताना पाहिलं, म्हणून आईला विचारलं. तर आईने पिठात पाणी कालवलं आणि त्याला प्यायला दिलं. त्याला वाटलं बरं झालं, आपल्याला दूध मिळालं. पण नंतर त्याला खरोखर एका मित्राने खरं दूध प्यायला दिलं. मग त्याच्या लक्षात आलं की आई आपल्याला दूध नाही देत, हे दूध नाहीये. आईने काहीतरी आपली समजूत काढली. मग आईला विचारतो तो. ती आई सांगते, नाही बरोबर आहे तू म्हणतोस ते, मी तुला दूध देऊ शकत नाही कारण आपल्याकडे गाय नाही. तर मग कुठे मिळेल? तर म्हणे तू शंकरांना विचार, म्हणजे तो देईल. मग तो शंकराची तपश्चर्या करतो. शंकराची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ते विचारतात, तुला काय हवं? तर म्हणे मला दुधासाठी गाय हवी. ते म्हणे मी तुला नुसती गाय नाही, मी क्षीरसागर देतो, पाहिजे तेवढं दूध पी. उपमान्यासाठी त्यांनी क्षीरसागर दिला अख्खा. अश्वत्थाम्याबद्दल पण सांगतात उपमान्य, द्रोणाचार्य अश्वत्थामा. उपमान्याची कथा तशीच आहे. खूप गरिबी असते त्यांच्या घरची. आणि व्याघ्रपाद हे, व्याघ्रपादांचा मोठा मुलगा असतो उपमान्य. हा व्याघ्रपाद ऋषींचा मोठा मुलगा आहे. तर त्याची कथा आहे अशी. आणि अश्वत्थाम्याची पण अशीच कथा सांगतात. पण उपमान्यासाठी क्षीरसागर दिला हे मनाच्या श्लोकात पण आहे आणि सगळीकडे रेफरन्स असतो तो उपमान्याचाच असतो, की त्याच्यासाठी क्षीरसागर दिला त्यांनी. तसं उपमान्यूला त्यांनी क्षीरसागर दिला नाही का? देव प्रसन्न झाल्यावर काय मिळणार नाही हो. शंकर प्रसन्न झाले तर क्षीरसागर दिला त्यांनी. तसं तैसा अवदारी असा पुरठा. भगवान श्रीकृष्ण कसा आहे? अवदारी असा पुरठा, घर आहे, उदारपणाचे घर. कृष्ण आपू जाहली या सुभटा. आणि कृष्णाला आनंद झाल्यानंतर, प्रसन्न झाल्यानंतर, का सर्व सुखाचा वसवटा तोच नेहावा. सगळ्या सुखाचं वसतिस्थान तो होणार नाही का? होणारच ना. यात म्हणजे त्याच्यात काय आश्चर्य आहे असं. एथ चमत्कारू कायसा, त्यात काय आश्चर्य. गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. गोसावी म्हणजे मालक. लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला. आता आपुली या समेसा मागावा की. मग आपल्याला जे हवे. समेसा हा खेडेगावातला शब्द आहे. तुम्ही कधी ऐकलाय की नाही मला माहिती नाही, पण मला बरेच शब्द माहिती खेड्यातले. लहानपणी खेड्यात गेल्यामुळे समेसा हा शब्द नेहमी वापरला जातो तिथे. समेसा काय म्हणजे आमच्या सोयीचं काय आहे असं. हा, समेसा. तेव्हा आपल्याला जे हवंय, आपल्याला जे पाहिजे आहे ते का मागून घेऊ नये त्यांनी. म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी येर दिधले, तेची सांगी न बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे सांगितलं, विचारलं, ते हसून आपण होऊन, प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने दिलंय. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काय तो बोलला ते मी सांगेन तुम्हाला. त्यांचं गोड आहे ना सांगणं ज्ञानेश्वर महाराज. ते हासोनी येर दिधले, तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. कृष्ण काय बोलला ते मी आता तुम्हाला सांगतो. श्री भगवान वाच. संन्यास हा कर्मयोगश्च निःश्रेयस कर उभो. तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशिष्यते. आता त्याला युद्धाला प्रवृत्त करायचं असल्यामुळे त्याला कर्मयोगाचं महत्व पण सांगणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे तो म्हणतो की कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान हे दोन्हीही श्रेयस्कर आहेत. निःश्रेयस, निःश्रेयस म्हणजे मोक्ष. निःश्रेयस्कर आहेत म्हणजे मोक्ष देणार आहेत. म्हणजे कर्माचा संन्यास पण मोक्ष देतो आणि कर्माचा योग पण मोक्ष देतो. दोन्ही मोक्षाला कारण आहेत. पण या दोन्हीपेक्षा, कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच श्रेष्ठ आहे, कारण तो सुलभ आहे. ज्ञान मार्गाने जायला खूप कठीण आहे. ज्ञान मार्गाने जाणाऱ्याला धोके पण खूप आहेत
ज्ञान मार्गाने जाणाऱ्यांना बुद्धीची तीव्रता पण खूप लागते. सामान्य बुद्धीचा माणूस ज्ञान पेलू शकत नाही. झेपलं पाहिजे ना ज्ञान. ज्ञान सुद्धा एकदम नको म्हणतात लोक. ज्ञान आम्हाला नको म्हणजे झेपत नाही. त्याच्यासाठी जी तर्कबुद्धी लागते, त्याच्यासाठी जी बुद्धीची तीक्ष्णता लागते, ती सगळ्यांजवळ नसते. समजत नाही. ज्ञानमार्गामध्ये गोंधळ खूप होतो मनाचा, की नेमकं काय, आणि ते उलगडत नाही. त्याच्यासाठी अगदी खास गुरूंच्याकडूनच, जसं उपनिषदातल्या ऋषींनी ज्ञान दिलं, तो ज्ञान घेणारा तेवढ्या क्षमतेचा. उपनिषदातले जे शिष्य आहेत ते सुद्धा ज्ञान घ्यायला तेवढे सक्षम. तुम्हाला आम्हाला नाही देणार ज्ञान. आता महाराजांच्याकडे सुद्धा शिष्य यायचे, गोंदवलेकर महाराजांच्याकडे. सगळ्यांना ते सगळं सांगायचे नाही. ते जास्त आपल्या नामस्मरणाचा मार्ग त्यांनी सगळ्यांना सांगितला. पण ब्रह्मानंद स्वामींना त्यांनी सगळं ज्ञान दिलं. त्यांना एकट्यानं दिलं ते, कारण ते त्या क्षमतेचे होते. म्हणून ज्ञान तुम्हाला हवं असेल तर जास्तीत जास्त बुद्धीची शुद्धता, तीक्ष्णता, एकाग्रता आणि आकलन, ग्रहण शक्ती सगळं असायला पाहिजे. त्यामुळे तसाच शिष्य समोर पाहिजे. सगळ्यांना काही उपयोग नाही ज्ञान. नाही तर हे एवढं सोपं करून कशाला सांगितलं असतं उपनिषदाचं तत्वज्ञान. म्हणून सार सांगितलंय की नाही. खर तर उपनिषद सांगायला पाहिजे, पण त्यांनी काय केलं, सगळ्या उपनिषदाचं सार काढलं आणि भगवद्गीता सांगितली. त्यामुळे ज्ञान मार्ग हा शूरस्य धारा म्हणतात. सुरीच्या धारेवरून चालण्यासारखा आहे ज्ञान मार्गाने जायचं. पाय कापून घ्यायचे काम आहे ते. पण काही लोक जातात, काहींची तेवढी तयारी निश्चित असते, काहींची असते. म्हणजे असे तीक्ष्ण बुद्धीची मुलं खूप असतात. एक डॉक्टर लाळे सरांचं एक शिष्य आहे, लहान आहे वयाने. तर या लहान वयात त्यांनी एक महाकाव्य लिहिलं. तर सर म्हणाले, आम्हाला ग्रामरचा प्रश्न पडला की मी त्याला विचारतो, काय रे सांग. इतका तो हुशार आहे, खूप हुशार आहे. म्हणजे असतात असे जन्मतः ज्ञान घेऊन आलेले असे खूप असतात. म्हणजे हुशार मुलं, आणि त्यांना ते शिकवायला, त्यांना काही तुम्ही साधे दुसरी साधना देऊन काय उपयोग, कारण त्यांना त्याच्यात काय इंटरेस्ट नसतो. लोकमान्य टिळक कसे होते, परीक्षेमध्ये फक्त अवघड गणित सोडवली, सोपी गणित काय सोडवायची म्हणून त्यांनी सोडवलीच नाही. त्यामुळे मार्क कमी पडले. त्या तर सोडवलीच नाही नेमकं, हे असलीकडे ते कोण सोडवतं का असं. असे हुशार असतात ज्यांची बुद्धिमत्ताच अफाट आहे. मुळात ग्रहण शक्ती खूप लागते, आणि ग्रहण शक्तीसाठी ना थोडीशी योग साधना आवश्यक. धारणा वाढण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे, आणि एकाग्रतेसाठी योग आवश्यक. म्हणजे लहान मुलांची सुद्धा जर बुद्धी वाढवायची असेल आपल्याला, म्हणजे अध्यात्मासाठी मी म्हणते जाऊ दे एक वेळ, पण साधा अभ्यासासाठी जरी ग्रहण शक्ती वाढवायची असली तरी त्यांना एकाग्रता शिकवायला पाहिजे. ध्यान घ्यायला पाहिजे रोज शाळेमध्ये किंवा घरी ध्यानाला बसवायचं आणि एकाच गोष्टीवरती त्यांना चिंतन करायला सांगायचं. अशाने धारणा शक्ती वाढते. धारणा शक्ती वाढली की तुम्हाला ज्ञान उपनिषदाचं घेता येतं. ग्रहण शक्ती वाढते, आकलन झालं पाहिजे ना. एखाद्या गुरुंनी काय सांगतायत ते समजलं पाहिजे की नाही. आकलन शक्ती वाढण्यासाठी धारणा शक्ती खूप लागते, आणि धारणा शक्तीसाठी तुम्हाला पाहिजे. त्या मानाने कर्मयोग कसा आहे की मग परमेश्वरावरती सगळं सोडून दे आणि तू तुझं काम कर, परमेश्वर काय तुला फळ द्यायचं असेल ते देईल असं म्हटलं तरी त्या माणसाला, म्हणजे ते कर्म करण्याला तो प्रवृत्त होतो. त्या मानाने तो सोपा आहे, सगळ्यांना करता येण्यासारखा आहे. म्हणजे सगळ्याच माणसांना अध्यात्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्मयोग हा अतिशय चांगला आहे. जो जो ज्ञानी आहे, ज्याला ज्ञानमार्गाने जायचंय, तो माणूस मुळातच वेगळा असतो. अशी थोडी मुलं असतात,
खूप हे करणार. जास्त जास्त अध्यात्मामध्ये सुद्धा लोकांना सगुण जास्त आवडतं. सगुण का आवडतं तर एक नजरेसमोर आपल्या मूर्ती असते ना. निर्गुणाची उपासना करत नाही बघा. विवेकानंद निर्गुणाची उपासना करायची. ती सगुणाची ते मानायचीच नाही. रामकृष्ण परमहंसांच्या मुळे नंतर ते काली मातेला याला नमस्कार करत जायला लागले. नाही तर ते कुठल्या देवाला नमस्कार सुद्धा करायचे नाही. कारण उपनिषदामध्ये कुठे सांगितलेलं नाही. तर सगळीकडे निर्गुण निराकार परमात्मा असं सांगितलं. हे इतकी मोठी ग्रहणशक्ती असली की असं होतं. म्हणून धारणाशक्ती वाढल्याशिवाय झाल्याशिवाय उपनिषदांचा अभ्यास होत नाही. आणि तो कसा आहे खूपच खोलवर आहे. आधी खूप त्याला तयारी पाहिजे, आधी खूप माहिती पाहिजे. सगळं हे जे दासबोधामध्ये जे सांगितलंय पंचीकरण अमुक तमुक या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. मगच ते त्या मार्गाकडे जात आहेत. म्हणून त्यानं म्हणतात की तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योग विचारता मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. संन्यास काय आणि कर्मयोग काय दोन्ही मोक्ष कर. तरी जाणा नेणा सखळा हा कर्मयोग किर प्रांजळा. तसं म्हणलंय जाणा नेणा जाणत्याना नेणत्याना अडाणी माणसाला ज्ञानी माणसाला कोणालाही हा कर्मयोग करणं हे सोपं आहे. प्रांजळ आहे. त्यांना तो कर्मयोग आचरणाला सोपा आहे. जैसी नाव स्त्रिया बाळा तो येतरणी. म्हणजे एखादी नाव आहे नदीकाठी तर ती तुम्हाला चालवता येऊ न येऊ तुम्हाला पोहता येऊ न येऊ त्या नावेत बसलं की नावाने तुम्हाला घेऊन जातो. स्त्रिया असो मुलं असो कोणी असो त्यांना जशी ती नाव आहे तशी सगळ्यांसाठी कर्म सोपं आहे. तुम्ही त्याच्यातून आपोआप तरुण जाल. पैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखीजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. म्हणजे सारासार जर विचार केला आपण तर कर्मयोग हा सोपा दिसतो. कारण त्यांनी फळाची प्राप्ती सुलभ होते. कष्टा वाचून मिळते. ज्ञानमार्गामध्ये कष्ट जास्त. कष्ट म्हणजे समजून घेणं हे करणं ते करणं ते करणं सगळ्या परिस्थितीतून तुमचं ज्ञान स्थिर राहणं हे खूप अवघड आहे. आपलं ज्ञान स्थिर राहत नाही. ज्ञान देतात सुद्धा पण हे ज्ञान कठीण परिस्थितीमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. ते नाही राहिलं तर काय उपयोग नाही. म्हणून तो मार्गच अवघड आहे. सोपा नाहीये एवढा. पण शेवटी तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष मिळत. कर्मयोगाने सुद्धा ज्ञान प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती झाली की मगच मोक्ष मिळत. अनायासे तुम्हाला संन्यासाचं फळ मिळतं. आता याची लागी सांगेन तुझं संन्यासी याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाण शिकतो. आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास जो करतो त्याचं लक्षण सांगेन आणि मग दोन्ही मार्ग एकच आहे असं तू स्वतःहून जाणशील. आता हे बघा हे फार महत्वाचं आहे बरं का. नित्य संन्यासी कोण असतो. आता यांचा एक अभंग आहे. कोणाचं बरं गाडगे महाराजांचं बहुतेक गाडगे बाबांचं एक अभंग आहे की चलते फिरते सहज समाधी नित्य समाधी में रहना है. सहज समाधी नित्य म्हणजे चालताना फिरताना सुद्धा समाधी स्थितीमध्ये राहिला. नित्य संन्यासी म्हणजे कसा असतो तो कायम समाधी स्थितीमध्ये असतो. आता ही स्थिती समजणं पण अवघड आहे की नाही. नेहा स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. है ना. कसं म्हणलंय त्यांनी तर बघा समजून घ्या. आपल्याला कितपत जमतंय हा भाग वेगळा आहे. पण समजून घ्यायला काय हरकत आहे. नेहमी संन्यस्त असणं म्हणजे कसं असतं. संन्यस्त हा कसा असतो नित्य समाधी स्थितीमध्ये असतो. अपने आत्म के चिंतन में हरदम हमको रहना है असं तो आपण आपल्या आत्म्याच्या चिंतनामध्ये सतत आपल्याला राहायचंय.
सहज समाधी चलते फिरते नित्य समाधी में रहना है. हे चालत असलं फिरत असलं सगळं करत असलं तरी ती समाधी स्थिती मोडता कामा नये असा असतो ज्ञानी माणूस. आणि तसा तो कळत नाही. ज्ञानी माणूस केव्हा कळतो तुम्हाला? तुम्ही त्याचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्हाला कळत. पण तुम्ही असं त्याला जाता येता जर बघितलं तर तुम्हाला कळणार नाही की हा ज्ञानी माणूस आहे ना, हा आपल्यापासून आपल्या जवळून चाललाय असं नाही करणार. त्याच्याजवळ बसलं, त्यांच्याशी बोललं, त्यांना योग्य ते प्रश्न विचारले ही त्यांच्याकडून जी उत्तरं येतात त्याच्यावरून त्यांच्याजवळ खूप ज्ञान आहे हे आपल्याला कळतं. नाहीतर उत्तरं देता येत नाहीत प्रश्नांची. मग ज्याच्याजवळ ज्ञान नाही ना त्याला फार प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत किंवा त्याला नीट एक्सप्लेन करून सांगता येत नाही की हे असं असं आहे, अमुक या गोष्टी होतात, तमुक या गोष्टी होतात किंवा काय जे असेल तर ते तसं. तर ज्ञानी माणूस ओळखणं ही मोठी अवघड गोष्ट. संन्यासी माणूस आपण कसा ओळखतो तर भगवे वस्त्र असतात, हातात कमंडलू दंड असतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा संन्यासी आहे. पण हा ज्ञानी आहे या ज्ञानाचे काही लक्षण काही नाही ना. त्याचा काही डोळे वेगळे दिसतात, त्याचं काही नाक वेगळं दिसतं, अमुक वेगळं असं काही नाही. तो आपल्यासारखाच दिसतो ना. आपल्यासारखाच चालतो, बोलतो, खातो, पितो, सगळं करतो. पण तिथं ज्ञान आहे हे आपल्याला कळत नाही. असा ज्ञानी माणूस आपल्याला भेटायला पाहिजे खरं सांगायचं. त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे आणि तो घेण्यामध्ये आनंद आहे. त्यांचा जो ओघ असतो बोलण्याचा तो इतका छान असतो की आपण त्याच्यामध्ये इतके बुडून जातो की आपल्याला कळत नाही की आपण किती वेळ बसलोय किंवा काय हे केलंय. असं आहे. मला सगळे असे खूप चांगली माणसं गुरुकृपेने भेटली. असे काय जे विचारलं त्याच्यामधलं इतक्या खोलवर जाऊन उत्तरं मला मिळाली त्यांच्याकडून की खूपशा माझ्या शंका वगैरे त्यामुळे म्हणजे संशय फिटले. इतकं छान बोलायचं. तसे डॉक्टर जवळ जशी त्यातले एक होते. त्यांना तुम्ही नुसतं त्यांच्या जवळ जाऊन बसा. अशी भाषा इतकी सुंदर आणि बोलण्याचा ओघ इतका चांगला, संदर्भ इतके प्रचंड. तसे बेलसरेंना मी बघितले. बेलसरेंच्याकडे मी पीएचडी साठी गेले होते मालाडला त्यांच्या घरी. थकलेले होते ते केव्ही बेलसरे. तर त्यांना मी जस्ट फक्त सांगितलं की माझी इंट्रोडक्शन करून दिली की मी असं असं करते आणि मला तुमच्याकडून काही गायडन्स हवाय. माझ्या सरांनी सांगितलं की तू त्यांना एकदा भेटून ये म्हणून मी तुमच्याकडे आले. तर त्यांनी मला 25 ते 30 पुस्तकं धाड 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 सांगितली की तुझ्या सगळ्या याच्यामध्ये ह्या पुस्तकांची नावं लिहून घे. याच्यामधून तुला तुझ्या जे काही तुला हवा आहे रेफरन्सेस ते सगळे रेफरन्सेस मिळतील. माझ्याकडे अजून आहे ते लिहिलेलं. एकदम मला बराबर ओळीने त्यांनी पुस्तकं सांगितली. हे वाच, हे वाच, हे वाच, हे वाच, हे वाच, हे वाच, हे वाच. याच्यामध्ये तुला सगळं उपासनेसंबंधी सगळं मिळेल. इतकं सहज त्यांनी मला सांगितलं. तसं जवा जोशीनं इतका बोलण्याचा ओघ आणि इतकं सखोल असं ज्ञान की ते ऐकत राहावं आणि किती साठवावं कळत नाही. इतकं ज्ञान त्यांच्याकडून घेता येतं. आपण कमी पडतो. इतकं त्यांना ज्ञान असतं. असे गुरु जर असतील आपल्याला तर आपल्याला खूपच म्हणजे त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे पुष्कळ जण मला म्हणतात की तुझं लेखन वाचताना आम्हाला जवा जोशींची आठवण येते. म्हणजे जे जवा जोशींना ओळखतात असे लोक मला म्हणतात की तुझं वाचायला लागले की आम्हाला त्यांची आठवण येते. म्हटलं मग तेच तर गुरूंचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी जे हे दिलंय त्याच्यामधून तो एक फ्लो असतो ना, विचाराचा एक फ्लो असतो. तो कंटिन्युअस असा यावा लागतो. तो कसा आला पाहिजे ते त्यांनी शिकवलं. हा पण ते त्यांचे रेफरन्सेस घेतात. माझी स्टाईल तशी आहे. ते घेतात त्या रेफरन्सेस घेतात कारण त्या त्यांच्याबरोबर कंटिन्युअस राहिलेल्या आहे.
त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये सगळे अनंतराव आठवलेंचे सगळे संदर्भ येतात. माझे तसं नाही, माझं स्टाईल जवा जोशींची. माझ्या याच्यात कुठे जवा जोशींचं नाव एक वेळ येणार नाही. पण स्टाईल सगळी जी आहे ना, विचारांची पद्धत आहे, विचार मांडण्याची एक क्रम आहे, अमुक आहे, तो बरोबर तो त्या फ्लोनीच येतो. म्हणजे असा प्रभाव आपल्यावरती त्यांचा पडतो, की असं ते इतका म्हणजे खरोखर ज्ञानी माणूस ना आपल्याला भेटलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला ते बघून कळतं. आता हे नुसतं वाचून झालं, की संन्यासी आज नित्य संन्यासी असा असतो. पण आपण प्रत्यक्ष पाहणं हे आपल्या दृष्टीने ते जास्त सहवास त्यांचा मिळणं, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त होणं, याला नशीबच पाहिजे. त्यांचा एखादा शब्द सुद्धा जरी आपण ऐकला हो, हो. एक का खूप सांगतात. खूप सांगतात. आपण कमी पडतो. सांगते काय, आपण त्यांचं घ्यायला कमी पडतो त्या ठिकाणी. तर कसा आहे तो नित्य संन्यासी कसा असतो, यो न द्वेष्टी न कांक्षती. तो द्वेष करत नाही, तो कोणाकडून कसल्याची अपेक्षा करत नाही. निर्द्वंद्व, सुख दुःखाच्या द्वंद्वरहित, राग द्वेष सुख दुःख काही नाही. आणि सुखम बंधात प्रमुच्यते, बंधापासून अनायासे सहजतेने मुक्त होतो. आता एवढं सांगितल्यानंतर त्याचं सगळं समज समजून घेणं अशा माणसाला किती अवघड आहे, की ह्याला द्वंद्व नाहीये. कसं कळणार तुम्हाला? याला रागद्वेषाचं द्वंद्व नाही, याला शीत उष्णाचं द्वंद्व नाही, याला सुखदुःखाचं द्वंद्व नाही. हे कसं कळणार? प्रसंगाने कळ, की काय म्हटल्यानंतर त्यांना कोणाविषयी आसक्ती वाटते, कोणाविषयी द्वेष वाटतो, कोणाविषयी काय वाटतं. असं राहण्यासाठी त्या माणसाने कसं वागलं पाहिजे हे तुकाराम महाराजांनी अभंगातनं सांगितलं. त्याने असं सांगितलंय, की प्रवचनकारांनी प्रवचनाला गेल्यानंतर आपल्या बैलाचं दाणा पाणी सुद्धा तिथल्या यजमानाला मागून घेऊ नये. आपली आपण सोय करायला पाहिजे. नाहीतर तिथे गेल्यावर मग त्यांनीच सगळं करायचं आपलं. असली तुम्ही अजिबात अपेक्षा करू नका, असं त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. म्हणजे आसक्ती नको. त्या माणसाला तेवढी सुद्धा आसक्ती नको, की माझ्या बैलाला सोडल्यानंतर, बैलगाडी सोडल्यानंतर दाणा पाणी घालतील, अशी सुद्धा आसक्ती नकोय ठेवायला. इतका तो म्हणजे आपल्याला कळतं की कोणाला आसक्ती आहे आणि कोणाला नाही. तर आसक्ती अजिबात नको, तसा द्वेष पण नको कोणाचा. आपल्यापेक्षा एखादा अतिशय विद्वान माणूस भेटला तर द्वेष करता कामा नये. त्याच्याकडून घ्यायला पाहिजे. काय ज्ञान आहे त्यांच्याजवळ ते आपण घ्यायला पाहिजे. राग द्वेष नको, सुख दुःख नको. वाईट प्रसंग आला तरी आनंदी, सुखाचा प्रसंग आला तरी तेवढाच आनंदी, है ना? आणि सहज बंधापासून मोकळा. कारण त्याला नाहीच काय म्हणल्यानंतर त्याला बंधन कशाचं आलं, है ना? बंधन काही आत्मयाला मानूच नये असं म्हणलंय समर्थांनी. आत्म्याला काही बंधन नको. आपण थांबूया.